शकतो याचं पूर्ण नॉलेज एनसीसी संघाला आहे। तर समोर आहे तो बीजी स्पोर्ट्सचा संघ। येणाऱ्या 18 चेंडू जवळजवळ 36 चेंडूचा गेम असेल आणि या 36 चेंडूच्या खेळामध्ये काय घडेल काय बिघडेल ते आपण नक्कीच डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। आणि दुसऱ्या बाजूला आपण दोन्ही संघाचा उल्लेख करूया, म्हणजे बीजी स्पोर्ट्सचा संघ इथे खेळलेला आहे याच्या अगोदर, त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आहे कसं खेळायचं आहे ते। आणि या नारंगी संघावर जे सांगायचं झालं तर मागच्या 4-5 वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली। त्याने 2019ला या स्पर्धेचं विजेतेपद पटकावताना अप्रतिम खेळ केला होता। 2022ला फायनलपर्यंत प्रवास, उपविजेत्यापर्यंत प्रवास या नारंगी संघाचा पाहिला आहे। म्हणजे जिथे 161 संघ खेळले होते ज्याच्यामध्ये टॉप 2 होते, एक तृष्णा 11 महाराष्ट्राला फायनल जिंकली होती आणि रनरअप जे उपविजेता होता त्यावेळेला नारंगी संघ होता। तर 2019ला ज्यावेळेला 111 संघ खेळले होते त्यावेळेला फायनल अंतिम विजेता अजिंक्य 11 विरारवरती मात करून 2019ला विजेता ठरला होता। त्याच्यामुळे हे आहे बीजी स्पोर्ट्सची कामगिरी देखील आपण लक्षात घ्यावी, हे जसा खेळ त्याने देखील यशस्वी केला होता। त्याच्यामुळे हा सामना देखील रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही आहे। दोन्ही संघांना देऊया हार्दिक शुभेच्छा। एनसीसी नारंगी, बीजी स्पोर्ट्स पहिले षटक हाताळण्यासाठी सूरज बाणे रेडी होतोय आणि 2 फलंदाज मैदानावरती आहेत। एका बाजूला आकाश आहे, दुसऱ्या बाजूला मयूर आहे। ज्या स्पर्धेचा उल्लेख आम्ही करतोय 2019ला ज्यावेळेला फायनल जिंकली होती एनसीसी नारंगी त्यावेळेला या 2 खेळाडूंचा खेळ भरलेला होता। त्याच्यामुळे ती गोष्ट आहे, गौतम पाटील ज्यांना बॅटिंगही दाखवली होती त्या स्पर्धेमध्ये, पण या 2 खेळाडूंनी आपला खेळ त्या स्पर्धेमध्ये दाखवला होता। या सर्व गोष्टी आहेत, जसं काल मी संस्कृती 11 रायगडचा उल्लेख का केला होता, कारण प्रत्येक वर्षी कुठला संघ खेळलाय, कोण क्वालिफाय झालाय, कोणी विजेतेपद पटकावलंय, कुठल्या संघाचा प्रवास कुठपर्यंत झालाय हे सांगण्याचा प्रयत्न केला जाईल। मॅचला होईल सुरुवात। सलामी जोडी मैदानावरती सज्ज आकाश आणि मयूर आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी सूरज। नक्कीच पहिलं षटक हाताळलं जाईल एनसीसी नारंगी आणि बीजी स्पोर्ट्स दरम्यान हासेल सामना। सूरज मार्गस्थ आहेत, यावेळेला मात्र पहिल्याच चेंडूला फ्लिक करून खेळण्याचा प्रयत्न केला, पायावरती चेंडू आदळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटने ढकलून दिलाय क्लोज क्षेत्रामध्ये। क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर तिथे येऊन क्षेत्ररक्षण करून फेकी करेपर्यंत पहिल्याच चेंडूवरती 1 धाव ही अर्जित केली जाते। आपण रिप्लेमध्ये पाहिलं तर सूरज यांचा चेंडू आकाशसाठी यष्टनमध्ये चेंडू हाताळवला, आकाशानं वाटलं की थोडं चेंडू बाहेर निघून जाईल, परंतु पायावरती आल्यानंतर चेंडूला थोडंसं साईडला ढकलून दिलं जाते। विदिन द स्टंप होता, थोडासा पंचायत असे इशारा गेलाय इनसाइड एज ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडू कव्हरच्या डोक्यावर संधी होती एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्याच्या डाव्या बाजूने चेंडू गेलाय सीमारेषा पार, थोडासा जसं म्हणतात ना हमारायचा असे गले में अटकी थी, श्वास रोखला गेला होता। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू रीच करून खेळला बघा, त्या टप्प्यापर्यंत म्हणजे लांब होता, आकोसे दूर था, लांब होता, रीच केलं आणि रीच खेळता सर अपिश केलं, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर केला, त्यानं चकून गेला चेंडू सीमारेषा पार चौकार। नक्कीच क्षमता आहे आणि ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते आपल्याला मयूर यांच्या मार्फत, कारण चेंडू हा उजव्या बाहेर हाताळला गेला होता, चेंडू पर्यंत पोहोचून तो फटका खेळला गेलाय आणि चेंडूला पाठवले ते सीमारेषा बाहेर। धावसंख्या 5 वरती 2 चेंडू समाप्तीनंतर पुढचा चेंडू, यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, घुटना टेक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूला बॅटची इनसाइड एज लागून चेंडू जवळच्या क्षेत्रामध्ये जातोय, क्षेत्ररक्षक होईपर्यंत तिथे 1 धाव सुद्धा अर्जित केली जाते। जसं तुम्ही क्षमतेचा उल्लेख केला, सूरजनं संधी निर्माण केली होती, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता पण त्याने संधी निर्माण केली, एक ऑपॉर्च्युनिटी निर्माण त्यानेही केली होती। स्कोर 3 चेंडूचा खेळ, 6 धावा धावफलकावरती आहेत। अपील केले पण पिचिंग पंच ते सांगतात पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, जसं आपण स्क्रीनवरती देखील पाहिलं ज्यावेळेला चेंडू हाताळला गेला बघा, आपण स्क्रीनवरती पाहू शकता उजव्या यष्टीच्या बाहेर, इम्पॅक्टही थोडा बाहेर आहे, त्यामुळे जो अपील होता तो अपील पेटायला लागला, पंच तेच सांगतात। नक्कीच ॲक्युरसी पंचांकडून आपल्याला एकदम उत्तम पद्धतीने पाहायला मिळते। दरम्यान पुढचा चेंडू असेल आकाशसाठी, यावेळेला मात्र पायात टाकलेला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला फ्लिक करून पाठवला आहे लॉंग ऑन रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक येऊन फेकीपर्यंत 1 धाव अर्जित केली जाते। 2 मातब्बर संघ आहेत, 2 मातब्बर संघामध्ये अनुभवाची कमतरता अजिबात नाहीये आणि 2 मातब्बर संघ समोर खेळत असताना रोमांच हा तितकाच वाढला जातो नाही, एकमेकांच्या अगर डावपेचे रचल्यात, म्हणजे ही लढाई बॅट अँड बॉलची आहे, तशी स्ट्रॅटेजीची लढाई आहे, डावपेचाची लढाई आहे मैदानावरती। व्हाईट बॉल आता पाहिलं, निहाळलं, सोडून दिलं, पंचांनी इशारा केला व्हाईट बॉलचा इशारा, आणि दोन्ही संघांनी ना मागचे 2 मॅच पाहिलेत, एक जो 35 धावांचा पाठलाग न होताना पाहिलाय, तर 30 धावा पाठलागही पाहिलाय, त्याच्यामुळे या गोष्टी दोन्ही संघांनी पाहिल्यात, किती धावा असाव्या आणि किती धावापर्यंत रोखायचं आहे हे दोघांनाही माहिती आहे।
क्रॉस बॅटर फटका बॅटच्या मधोमध येत नाही. मिड विकेटला फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. याचा दुसरा अर्थ जर बघितला तर नारंगी संघ त्या 34-35 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार, तर दुसऱ्या बाजूला टीम बीजी स्पोर्ट त्या कुठेतरी 22, 23, 24च्या मध्ये रोखण्याचा प्रयत्न करा. पहिले षटक संपले. 9 धावा धावफलकावरती आहेत. या सरासरीने गेले तर 27 वरती जाऊ शकतील आणि तिथून 27 ते 35 आणि तिथून 27 ते 22 हा थोडासा मायनस प्लस वाला खेळ आहे. 2 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे. आकाश 2 वरती खेळतोय, मयूर 6 वरती खेळतोय. स्कोर बिनबाद 9. नक्कीच मायनस प्लसचा आपण जर खेळ बघितला, प्रत्येक संघ इथे स्ट्रॅटेजी आखत असतो, पण स्ट्रॅटेजी सोबत ॲनालिस्ट, क्रिकेटला ॲनालिस्ट करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपल्या सामन्याआधी होणाऱ्या मॅचेस बघणं आणि त्या मॅचेसमध्ये होणारी फलंदाजी गोलंदाजी याकडे लक्ष ठेवणं हे तितकंच गरजेचं असतं. आणि तीच नजर प्रत्येक संघाची किंवा संघनायकाची आपण या मैदानावरती बघतोय. मैदान पहिलं तर नारंगीचं मैदान आहे आणि या मैदानावरती खेळ प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ॲक्युरेसी पाहायला मिळते. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला की बाहेर राहून तुम्ही हा खेळ ओळखायचा आहे. खेळपट्टी काय खेळते, विकेटवरती चेंडू किती वेगाने येतो, व्हाईट बॉलचा इशारा होतोय, किती वेगाने येतोय, किती स्लो येतोय, किती उसळतोय, किती वळतोय, हवेचा वेग कोणत्या बाजूला आहे, सर्व गोष्टी तुम्ही जसं अवलोकन करायचं असतं, शिकायचं असतं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, टॅप पद्धती केलाय, पॉईंट रिझर्व्हमध्ये फील्ड केलं जाईल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. म्हणजे फक्त आपल्या मॅचची वाट नका बघू, तर इतकंही बघा की आपला जेव्हा मॅच येईल तेव्हा आपल्याला काय परफॉर्मन्स करायचा आहे, गोलंदाजाला कुठला टप्पा ठेवायचा आहे, बॅटिंग करताना फलंदाजाला काय अप्रोचनं कुठल्या क्षेत्रामध्ये धावा करायच्या आहेत, या सर्व गोष्टी तुम्ही कदाचित बाहेर राहून हे समजू शकता, शिकू शकता. नक्कीच याच्यावर चर्चा होईल. दरम्यान पुढचा चेंडू आपण बघतोय. यावेळी मात्र आकाशचा स्विच हिटचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितले जाते, परंतु पंच आमच्याकडे वरतील आणि अवांतर धावेचा इशारा केला. अवांतर धावेने धावसंख्या वाढून जाईल ती 12 वरती. सर आपण बघितलं ॲनालिस्ट करत असताना आपण कोणत्या प्रकारे ॲनालिस्ट करतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला मात्र मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवायचं होतं, परंतु चेंडू राहतोय खालच्या टप्प्यामध्ये. बॅट आणि बॉलचा इथे कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आणि निर्धाव चेंडू हाताळला जातोय तो जयदीप याच्या मार्फत. चांगली गोलंदाजी, जयदीपची चांगली गोलंदाजी. एक स्क्वेअर चेंडू त्याच्या अगोदर आपण पाहिला होता, पण आता त्याने पाहिलं होतं टप्पा थोडासा खेचूया आणि तेच पाहिलं होतं. बघा ओळखलं होतं की शफल होतोय फलंदाज. टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑन पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा लांबून थ्रो करायचा होता. चांगले क्षेत्ररक्षण मिड विकेटला. 2 धावा जरूर या चेंडूवरती आल्या. क्षेत्ररक्षण फील्ड पोझिशन परफेक्ट आहे. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक बरोबर बॉन्डलाईन जवळ. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. ऑफ साईडला एक लॉंग ऑफ आहे आणि 4 क्षेत्ररक्षक मध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हर. नक्कीच दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा आकाशांचा स्विच हिटचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागता आणि पंच खराब चेंडूचा इशारा करताय. आपण वेळेला रचना बघितली, क्षेत्ररक्षकाची रचना जर आपण बघतोय, ज्यावेळेला गोलंदाजी रचना करतोय ना त्यावेळेला त्या क्षेत्ररक्षकाच्या रचनेनुसार गोलंदाजी होणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला फलंदाज फटका खेळेल तेव्हा तो चेंडू गॅदर केला जाईल. यावेळेला पुन्हा एकदा मात्र स्विच खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडे घेऊन चेंडू निघून जातोय थर्ड मॅन क्षेत्राच्या शॉर्ट थर्ड मॅनला, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना असल्यामुळे इथे एकच धाव मिळेल. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला की अकॉर्डिंग टू फील्ड पोझिशन तुम्हाला गोलंदाजी करायची आणि आतापर्यंत पहिला जयदीप उजव्या यष्टीच्या बाहेर वारंवार टप्पा ठेवतात, कारण त्यांना माहिती आहे विदिन द स्टंप जायचं नाहीये. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा ठेवलाय त्यांनी. म्हटलं ना विदिन द स्टंप जायचं नाहीये, ऑफ स्टंपच्या बाहेर वारंवार जो टप्पा ठेवलेला आहे त्याचा फायदा जयदीपला झाला, टीमलाही झालाय. इथून 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा पाहिल्या होत्या, या षटकामध्ये 7 धावा. थोडा आले काय ना, थोडासा खाली आलाय. जो करंट रन रेट आहे ना तो 9 वर 8 वरती आलाय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ. पंच फक्त बॉल काउंट करा, कारण एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक मिनिट फक्त पंच थांबा.
शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, त्याच्यामुळे कोणालाही त्याचा फटका बसू नये देखील सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला गेला. आकोटाप्याचा चेंडू होता, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षक पोहोचला आहे चेंडू पर्यंत आणि शेवटच्या चेंडूवरती आला विकेट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपताना स्कोर 16, लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्या शेवटच्या चेंडूवरती जो विकेट आलाय त्याचाही फायदा आला, कारण एक पार्टनरशिप बिल्ड होते, ती पार्टनरशिप तुटले, विकेट आलाय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आहे. हॅलो, गडी प्राप्त झाल्यानंतर मयूर यांचा पण गडी बाद होताना बघितलं. पहिला मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात न येता थोडा वरच्या साईडला लागतोय आणि चेंडूची उंची जास्त प्राप्त झाली, लांबी न जास्त प्राप्त होता, उंची जास्त प्राप्त होती. क्षेत्ररक्षक तिथे कोणतीही चुकी करत नाही आणि एक सहजरित्या चेंडू लागतोय. सर आपण बघितलं ना तर ज्या वेळेला आपण सामन्यामध्ये उतरतो, सामन्याच्या सुरुवातीला आपण जेव्हा अॅनालिस्ट करतो किंवा जशी आखणी करतो तशी आखणी प्रत्येक वेळेला होत नाही, कारण जीवनामध्ये चढ उतार करत असताना ज्याप्रमाणे आपण चढ उतार येत असतात त्यावेळेला कोणत्याही क्षणीला आपण स्वतःला सावरणं गरजेचं असतं. तसं या मॅचमध्ये सामन्यामध्ये ज्या प्रकारे आपण अॅनालिस्ट केलं आहे, ज्या प्रकारे समरी आखलेली आहे तशी जर होत नसेल तर प्रेझेन्स ऑफ माइंडने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. आपण बघितलं तर नारंगी संघ 9च्या सरासरीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र आता तिसरं षटक असेल, येणारे 6 चेंडू असेल आणि धावफलक धावा आहेत त्या 16 एक गडाच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक हाताळत आहेत तुषार. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये काय घडेल काय घडेल आपण नक्कीच बघणार आहोत. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायावरती होता, फ्लिक केलं गेलं होतं, शॉटला चिथे क्षेत्ररक्षक त्यांना होतं, त्यांनी कोणतीही चुकी करत नाही. ॲक्युरसी आपण बघायला मिळते, क्षेत्ररक्षक मार्फातून एक धाव अर्जित केली जाईल. धावपळ संख्या आहे ती 17 धावा धावफलकावरती. एक चौकार पाहिला आपण दुसऱ्या चेंडूवरती मयूरच्या बॅटमधनं. त्यानंतर जर पाहिलं तर जवळपास म्हणजे आता तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, 13 चेंडूचा खेळ झाला. याचा अर्थ गेले 11 चेंडू आहेत ना त्याच्यावरती मोठा फटका. एक डिसिप्लिनवाली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी केले बीजी स्पोर्ट्सनं. समोर ड्राईव्ह केला पिश, वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. एक धावे चेंडूवरती पूर्ण, एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. चांगलं फिल्डिंग, लॉंगॉनला वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचला होता, चेंडूवरती तितक्याच सफलतेनं थ्रो देखील केलाय. शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, स्कोर 18. ज्याप्रमाणे तुम्ही मागच्या सामन्यात उल्लेख केला होता, 18 चेंडूमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला कमीत कमी 3 मोठे फटके खेळण्याची गरज असेल तर आपण 30 ते 35 धावापर्यंत पोहोचू शकतो आणि त्याचा अभाव कुठेतरी आपल्याला नारंगी संघाच्या फलंदाजाकडून आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू असेल तो तुषार याचा. तर पहिल्यांदाच स्वतः सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फलंदाजीमध्ये चांगला झेल तुषार मार्फत, ॲक्युरसी आणि त्यानंतर नियमितता आणि त्यावेळेला आपण बघतोय चांगला झेल तुला तुषार याच्या मार्फत. याला दुसरी कारण आहे, कारण ज्यावेळेला मोठे फटके येत नाही त्यावेळेला दबाव आपसुकच फलंदाजावरती असतो, त्याच्यामुळे दबाव फलंदाजावरती होता आणि त्याच्यामध्ये बॅटच्या वरच्या बाजूला हा चेंडू आढळला आहे जिथे स्टिकर असतं. फक्त ते स्टिकरवर लागला पण त्या बॉलवरती स्टिकर विकेटचं लागलं होतं, इतकाच काय तो फरक आहे. हा रिप्ले आपण पाहू शकता. तुषारचा चेंडू होता बघा, जिथे वर लागलाय, जिथे स्टिकर असतं आणि बॉल लागत जसं वर गेला तसं विकेटचं स्टिकर त्यावर लागलं होतं, त्यामुळे तो विकेट आलाय. त्याचा फायदा तुषारलाही झालाय आणि टीमला बीजी स्पोर्टला देखील त्याचा फायदा झालाय. 18 धावा आहेत, शेवटचे 3 बॉल आहेत. गौतम पाटील येतोय, नेहमीच नारंगी टीमसाठी ज्यांनी एक संकटमोचक मॅन ऑफ क्रायसिस म्हणून काम केलेलं आहे. आता 3 चेंडू आहेत, त्याला 3 पैकी 2 चांगले चेंडू खेळायचे आहेत. तर तुषारीनं गोलंदाजी केलेली आहे, त्यालाही आता 3 चेंडू, पहिले 3 चेंडू जसे तुम्ही हाताळलेत तसे 3 चेंडू तुम्हाला हाताळायचे. नक्कीच या इथून नारंगी संघ प्रयत्न करी, कमीत कमी 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जाईल, तो नारंगी संघाच्या गौतम यांच्या मार्फत.
दरम्यान तुषार आपला पुढचा चेंडू घेऊन सज्ज आहेत. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गुड लेन वरून चेंडू टाकला जातोय. थोडंसं उजव्या एसटीच्या बाहेर जी लेन आहे ती हाताळली जाते. चेंडू पडल्यानंतर आपण रिप्ले मध्ये बघतोय, चेंडू पडल्यानंतर तेवढीशी जेवढी उसळी मिळायला पाहिजे ती मिळाली नाही, खालच्या टप्प्यात राहतोय आणि बॅट आणि बॉलचा संपर्क बघायला नक्की जसं विश्लेषण केलं थोडासा खाली राहिला. लो बाउन्स आहे. आता लो बाउन्स, हाय बाउन्स हे सगळं होणार. फक्त बाउन्स बॅक करायचं आहे, बाउन्स बॅक करायचं आहे, बाउन्स बॅक करायचं आहे. म्हटलं लो बाउन्स, हाय बाउन्स हे सगळं होणार, पण बाउन्स बॅक करायचं आहे. तो बाउन्स बॅक करणारा हा सिक्सर. बॅटमध्ये आवाज आला ज्यावेळेला टॉकचा, त्यावेळेला त्याच्यावरती मोहर लागली होती सिक्सरची आणि हा षटकार व्हाईटिश लॉंगनच्या डोक्यावर. नक्कीच आपण रिप्ले मध्ये बघतोय, गौतम पाटील सज्ज होती, उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू हाताळला होता, परंतु चेंडू पर्यंत बॅट घेऊन गेले आणि चेंडूला वळवून लावलं. मोठा फटका खेळला गेला तो सरळ लॉंग ऑन रिझन मध्ये. टुर्नामेंट सिक्सेस पाहिलं तर 48, धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वरती. षटकारनिशी धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचते आणि अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु तुषार इथे स्वतःला कमबॅक करेल का? शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील तुषार यांचा. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून ते ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी होईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. फेकी अॅक्युरेसी प्रॉपर होती आणि इथे धावचीच्या स्वरूपात धीरज याचा गडी बाद होईल आणि इथे धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फरकावरती 25. येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडू मध्ये 26 धावांचं आव्हान असेल ते बीजी स्पोर्ट्स या संघाला. 3 षटकांचा खेळ संपला. यानंतर जो होणारा मॅच सामना तोही तितकाच महत्वाचा आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटच्या चेंडूवरती दुसरी धाव जलद गतीनं पूर्ण गेली आणि ती पूर्ण करताना कदाचित थोडासा हॅमस्ट्रिंग प्रॉब्लेम आलाय की काय. आपण पाहू शकता जसं स्क्रीनवरती पाहिलं थोडासा शॉट राहिल्यात आणि बाद. इथून शेवटच्या चेंडूवरती बाद, याचा अर्थ सिंगल रन. धावा झाल्या धाव फलकावरती जर पाहिलं तर 25 आव्हान आहे आणि अशी धावसंख्या आहे ना, म्हणजे आता बॅटिंग करणाऱ्या टीमला वाटेल की आपण ठीक आहे आपण व्यवस्थित धावसंख्या वापरले, पण बीजी स्पोर्टला माहिती आहे की आपण अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. यानंतर जे होणारे मॅच वरद विनायक 11 आणि श्रीवास्तव 11 डहाणू, दोन टीम कर्णधार चला पोचा. वरद विनायक कॅप्टन आणि श्रीवास्तव डहाणू या दोन टीमने पोचायचं आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. दरम्यान सुरू असलेला आपण सामना पाहतोय DBN लाईव्हच्या मार्फत युट्यूबवर जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित पाटीलवरी परिवार पुरस्कृत टेनिस क्रिकेट स्पर्धा 2024चं हे रौप्य महोत्सवी आपण वर्ष पाहतोय आणि रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असताना सामने आपण सुरू बघतोय. आपण बघतोय तर नारंगी संघ मैदानावरती तैनात झालेला आहे. येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडू मध्ये 26 धावांचं आव्हान. ते स्क्रीनवरती पाहिलं तर आपण अमर पाटील यांना बघतोय. DBN लाईव्ह यांची टीम एकदम ॲक्युरेसी, कोणताही चूक न करता स्वतःची कामगिरी करायला आपण बघतोय. कारण जेव्हा जेव्हा रिव्ह्यू घेतला जातोय त्यावेळेला रिव्ह्यू मध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड आपल्याला बघायला मिळत नाही. कॅमेरामॅन आणि आमचे ऑपरेटिंग मास्टर इथे एकदम ॲक्युरेटली काम करत आपण बघतोय. प्रत्येकाचं काम आहे, त्यामुळे तुम्ही जितकं व्यवस्थित करा, रिझल्ट द्याल तसं तुमचं प्रगती होईल. 18 चेंडू आणि 26 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. आता हा 26 आहे. दोन्ही टीमला माहिती आहे की या मैदानावरती कसं काय बीजी स्पोर्ट्स अनुभव त्यांच्याकडे पण आहे. नाणेफेकीचा कॉल होता गोविंद पाटील यांच्या शुभ हस्ते. टॉस केला जाईल. एका बाजूला डहाणूचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला वरद विनायक. या दोन संघादरम्यान टॉस. टॉस कोण टॉस वरद विनायक टीमनं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय.
मॅच इंटरेस्टिंग आहे. हा मॅच इंटरेस्टिंग आहे दोन्ही टीमसाठी. बीजी स्पोर्ट्ससाठी एका माइलस्टोन असेल तर दुसऱ्या बाजूला नारंगी संघ आपली साख बचाने की कोशिश वो भी करेंगे. त्याच्यामुळे हा मॅच जरी 26 वाला आहे म्हणजे 26चा आकडा पण तसा आहे. बऱ्याच गोष्टी या 26 वरती घडल्यात. म्हणजे 26/11चा तो हल्ला, 26 जुलैचा जलप्रलय, 26 जानेवारीचा भूकंप, सुनामी 26 डिसेंबरची, सर्व काही 26 वरती बऱ्याच वेळेला घडलेले आहे. त्याच्यामुळे हाही 26 इंटरेस्टिंग असणार आहे. तर्पण पाटील आहेत आमच्या जोडीनं. सलामी जोडी मैदानावर सज्ज झाले आहेत संकेत आणि तुषार. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज धीरज. नक्कीच इंटरेस्टिंग सामना असेल कारण दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. प्लस मायनस माहिती असलेले, स्वतःची कामगिरी चोख बजावण्यामध्ये हे कोणतीही खात्रीदारी करत नाहीत. आणि त्यावेळेला आपण बघतोय धीरज पाटील यांना. संकेत असतील स्ट्राईक एंड वरती. पहिला चेंडू हाताळला जाईल. प्रत्येक चेंडूवरती मोठा फरक घेण्याचा प्रयत्न इनसाइड एज द्वारा यष्टीवरती आदळतोय आणि पहिलाच चेंडूवरती गडी प्राप्त होतोय धीरजला, म्हणजेच एनसीसी नारंगी संघाला. पहिल्या चेंडूवरती पहिला अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती विकेट. कारण एनसीसी नारंगी टीमला तर विकेटच पाहिजे, डब्ल्यू पाहिजे. त्याच्यामुळे सुरुवात त्यांचीही चांगली झाली आहे. पण चुकीचा फटका, शॉर्ट सिलेक्शन पूर्णपणे चुकलं होतं. संकेतचं अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. रिप्लेमध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीनं बाद झाले. धीरजचा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. थिक एज एक बॅटचा मोठा कोणा जो खालचा लागला आणि तो सरळ यष्ट्यांवरती येऊन आदळलाय. जसं आपण ज्यावेळेला गौतम पाटील बॅटिंग करतो त्यावेळेला म्हटलं होतं की एक जो काही ठिकाणचा पॅच आहे की जिथे लो बाउन्स आहे, कमी उसळी आहे, कदाचित हा चेंडू तिथेच आदळलाय, तिथेच लँड झालाय. त्याच्यामुळे या चेंडूला उसळी नव्हती, बॅटच्या आतली कडा. आणि बऱ्याच वेळेला इनसाइड एज हा एज घेऊन जातो पण यष्ट्यांवरती आदळलो. तसा इनसाइड एजचा पहिलाच विकेट आला. क्रमांक 3 वरती राजू जे सज्ज होईल सायकर एंडला. तर पहिलं यश धीरजलाही मिळाले आहे. 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. चारी बाजूला प्रेक्षक आहे पण तसा पेन ड्रॉप सायलेंटवाला खेळ आहे, शांत आहेत. बरोबर चारी बाजूला जर पाहिलं तर पिन ड्रॉप सायलेंट खेळ आहेत. प्रयत्न बॅटला वरच्या बाजू लागतोय. एक धाव बीजी स्पोर्टला माहिती आहे. आपण अर्ध काम केलंय, अर्ध काम त्यांनी केले, प्रतिस्पर्ध्याला रोखलंय. अर्ध काम करायचं आहे पण क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत तुम्ही धाव घेणार नाहीयेत, अचीव करणार नाहीयेत, तोपर्यंत पुढे जाता येणार नाहीये. पहिले 2 चेंडूचा खेळ, स्कोर 1 गडी बाद 1. नक्कीच सुरुवात तर दमदार आहे. धीरज याच्या मार्फत पहिल्या चेंडूवरती गडी प्राप्त झाला. बघितलं तर दरम्यान पुढचा चेंडू असेल धीरज याचा. यावेळी मात्र थोडासा हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला टॅप करून पाठवलाय कव्हर रिझन मध्ये पहिला तर निषाद तिथे तैनात होते. चेंडूवर गॅदर करून एक धाव फेकी होईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. धाव फक्त नजर टाकली तर धावा आहेत त्या 2-1 गडाच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. धीरज याची चांगली सुरुवात आपल्याला दमदार सुरुवात बघायला मिळेल परंतु त्याचा अंत कसा होता या षटकाचा ते आपण नक्कीच येणाऱ्या 3 चेंडूमध्ये बघणार आहोत. दरम्यान राजू पुन्हा एकदा मार्गस्थ आहेत. यावेळेला मात्र उजव्या खूपच भारी चेंडू होता. चेंडूला पाठवायचं होतं कव्हर क्षेत्रामध्ये परंतु बॅट आणि चेंडूचा तितकासा संपर्क पाहायला मिळाला. चेंडू रिप्लेमध्ये बघतोय आपण. चेंडू पडल्यानंतर यावेळेला मात्र थोडी जास्त उसळी प्राप्त झाली. पिचला जर आपण पाहिलं तर खेळपट्टी कधी कधी जास्त चेंडू उडतोय तर कधी खालच्या टप्प्यामध्ये राहतोय. पहिला तेच आपण पहिल्या चेंडूवरती पाहिलं होतं. चेंडू राहिला खालच्या टप्प्यामध्ये आणि इनसाइड एज लागून यष्टीवरती आदळला गेला होता. दरम्यान पुढचा चेंडू असेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले फलंदाजामार्फत आपल्याला बघायला मिळतोय. उजव्या चेंडू बाहेर हाताळला जातात. धीरज यांची चांगली कामगिरी बघायला मिळते. रिप्लेमध्ये परत एकदा आपण बघूया तर उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता. गुड लेंथ वरून चेंडू अतिरिक्त उसळी प्राप्त होतोय. चेंडूला पाठवायचं होतं कव्हर रिजन मध्ये परंतु चेंडू आणि बॅट यांचा कोणताही संपर्क आपल्याला बघायला मिळत नाही. चर्चा केली जाईल 2 फलंदाजांमध्ये कारण धावसंख्या पाहिली तर रोखून ठेवलेली आहे. 2 धावसंख्या आहे आतापर्यंत आणि 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकामध्ये. धीरज यांनी सुरुवात चांगली केली होती. ती सुरुवात शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाताना आपण बघतोय. दरम्यान तुषार आणि राजू यांची जोडी आपण मैदानात बघतोय. तर राजू आतापर्यंत 3 चेंडू खेळल्यानंतर 1 धाव अर्जित केलेली आहे. तर धीरज यांचे षटक पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला होता. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतरचे 2 चेंडू हे निर्धाव हाताळलेले आहेत. तर चांगली गोलंदाजी म्हणता येईल. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू निघून जातोय तो लॉंगर रिजन मध्ये. फेकी होईपर्यंत मात्र चांगली फेकी आणि गॅदर सुद्धा चांगलं केलं जातंय. योगेश तिथे तैनात होते आणि कोणतीही चुकी न करता धावचीच्या स्वरूपात अजून 1 गडी बाद होईल तो बीजी स्पोर्ट्स या संघाचा.
नारंगी संघाकडून पाहिलं तर चांगली कामगिरी करतात. ज्या वेळेला धीरज पाटील यांचं षटक सुरुवात झालं होतं त्यावेळेला पहिल्याच चेंडूवरती त्यांनी एक गडी प्राप्त केला होता आणि तीच सुरुवात दमदार होती आणि ती शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांनी ती कंटेन ठेवलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावलकावरती 2 गडी बाद 3. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. 12 चेंडू. चांगले षटक हाताळले धीरजनं. फक्त 3 धावा त्यानेही खर्च केले आहेत. आता हा मॅच 12-23 12 चेंडूचा खेळ आहे आणि 23 धावा अजूनही करायचा. पण एक मॅच याच्या अगोदरचा एक मॅच पाहिला आपण 12-24चा मॅच. 12-24चा मॅच जो स्टुडंट वर्सेस VP चा मॅच तो 12-24 होता. आता हा 12-23चा खेळ आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय मयूर. सायकेला फलंदाज रेडी. तुषार ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर. पंच वरतात इशारा करतात. वाईट बॉलचा इशारा होईल. एक धाव ऍड होईल धाव फलकावरती. त्याच्यामुळे त्या सामन्यामध्ये काय घडलं होतं ते प्रेक्षकांनी पाहिलंय. त्या सामन्यामध्ये काय कोणाकडनं कशा चुका झाल्या आणि कुठून तो सामना निसटला तोही पाहिलाय. तुषार आहे दुसऱ्या बाजूला प्रथमेश आहे. ही जोडी मैदानावरती आहेत. 12 बॉल 12-22 समीकरण आहे मैदानावरती. लेट कट करायचं होतं त्याच्यामुळे लेट कट करताना बॅटच्या बाहेरील कडाने योगेशनं टिपलाय. आज येईल बघा शेवटच्या क्षणी या चेंडूला जर पाहिलं तर मयूरचा चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. लेट कट करायचं होतं पण इतकं लेट झालं की बॅटला कडेला लागलाय हा चेंडू. विकेट क्रमांक 3 बाद. गेले तर 11-22चा सामना आहे. मयुरीनं पहिलं तर गोलंदाजी मार्गावरती तयार असताना पहिला चेंडू खराब तळल्यानंतर दुसऱ्याच लगेच स्वतःला कमबॅक करत असताना एक गडी प्राप्त करतात. तर पुढचा चेंडू या वेळेला पुन्हा एकदा उजव्या स्टेजच्या बाहेर चेंडू हाताळला. चेंडूला पुढे जाऊन फ्लिक केलं जातं. शॉटमध्ये क्षेत्ररक्षक येईल मिड डीप मधून आणि इथे फेकी होईपर्यंत सहजरित्या ही दुसरी धाव अर्जित केली जाईल. प्रथमेश आणि जयदीप यांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आतापर्यंत पाहिलं तर 1.2 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 6 3 गड्यांच्या बदल्यामध्ये. 26चा पाठलाग करत असताना थोडासा बॅकफुटला जातोय तो BG स्पोर्ट्स संघ. कारण जवळजवळ आतापर्यंत पाहिलं तर एकही मोठा फटका आपल्याला BG स्पोर्ट्सच्या फलंदाजाकडून पाहायला मिळाला नाहीये. 1.2 षटकांचा खेळ झालाय. बाहेर जाणारा सुंदर गोलंदाजी ऑफ स्टंपच्या बाहेर या टप्प्याला ठेवलं होतं. आणि ज्या स्पर्धेचा उल्लेख आम्ही करतो होतो म्हणजे 2019-22 त्यावेळेला मयूरची बॅटिंग प्रत्येकाने पाहिले. पण त्या स्पर्धेमध्ये ॲज अ बॉलर म्हणून त्याची कामगिरी उजवी राहिली होती. त्याच्यामुळे आताही माहिती आहे काय टप्पा राखायचा आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर व्यवस्थित टप्पा राखताना आपण पाहतोय. 1.3 षटकांचा खेळ. धावा धाव फलकावरती 6 3 गडी बाद 6 पाठलाग 26चा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ट्रॅक करून खेळ हवे शेदू. धीरज पोहोचल्या चेंडूच्या खाली आणि धीरजनं टिपलाय झेल. अजून एक बॅट्समन झालाय फेल. गडी बाद. जर आपण पाहिलं तर उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता. या उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला बघा कुठून खेळलं होतं बरोबर वाईड अँगल थोडासा हाताळा गेला होता आणि ते चेंडूला खेळायचं होतं ऑन साईडला. पण लॉंग ऑनला फिडर होते धीरज आणि धीरजनं हा खाली जात सुंदर असा झेल टिपलाय. आता इक्वेशन पाहणं गरजेचं आहे कारण जवळपास जर पाहिलं तर 10 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहे 10 फलकावरती 6 8 चेंडूचा खेळ आहे आणि 8 मध्ये आता 20 करायचे आहेत. नक्कीच 8 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असेल
मयूर यांची चांगली कामगिरी आपल्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. दरम्यान सूरज पहिला चेंडू खेळतील. आपल्या फलंदाजीचा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटच्या वरच्या साईडला लागतोय. लॉंग ऑन मधून धीरज ते तैनात होते. चप्पल तर दाखवतात आणि चेंडूला गॅदर करून फेकीपर्यंत एक धाव अर्जित केली जाईल. 7 चेंडूचा खेळ आहे. 19 धावांची आवश्यकता आहे. 7-19. पण काल एक दुपारच्या सत्रामध्ये 7-20 वाला मॅच 7-20 वाला मॅच भिवंडीचा मोठा संघ होता, तो खेळत होता. 7-20चा मॅच आपण पाहिलाय. आसवीचीटचा फटका पॉइंटला फेड करतील अमर सज्ज आहेत. एक धाव चांगले षटक हाताळले. पहिल्या षटकामध्ये जसं धीरजनं 3 धावा खर्च केल्या होत्या, इथे 5 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 विकेट आल्यात. स्कोर 8 आहे. 6 चेंडूचा खेळ आहे आणि साहित्रिक 18 करायचे. विकेट जो कॉट पेंटचा विकेट होता त्यानंतर ऑफस्टम्पच्या बाहेर वारंवार एक टप्पा ठेवला. जर बॉल ट्रॅकिंग जरी आपण बघितलं तर बॉल ट्रॅकिंग बरोबर उजव्या यष्टीच्या बाहेर आहे आणि त्याला यशही लाभलंय. 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. 5 धावा खर्च करताना 2 विकेट. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी निषाद. आता निषादच्या मागे टी शर्टवरती त्याचा 19 नंबरचा टी शर्ट आहे, पण काय मध्ये त्याला 18 धावा डिफेंड करायचे. 19चा टी शर्ट आहे पण आता 18 धावा त्याला डिफेंड करायचे. दुसऱ्या बाजूला प्रथमेश आहे, सूरज आहे. पहिले 3 चेंडू या मॅचचा चेहरा थोडासा स्पष्ट होईल. नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल निषाद याला. कारण आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये धीरज आणि मयूर यांची कामगिरी आपण वाखाणण्याजोगी होती. कारण फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये जर फलंदाजी पाहिली तर तितकीशी साजेशी नव्हती. कारण जो 30चा पाठलाग जो करायचा होता तो पाठलाग करता आला नव्हता. परंतु गोलंदाजी क्षेत्ररक्षण उत्तमरित्या बघायला मिळतंय. यावेळेला मात्र आखूट टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. बाउन्सर टाईपचा चेंडू हाताळला गेला होता. चेंडू आणि बॅटचा इथे कोणताही संपर्क होत नाही. चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. योगेश घरत तिथे तैनात होते, कोणतीही चुकी करत नाहीयेत आणि निषादचा पहिला चेंडू निर्धाव. जसा तुम्ही उल्लेख केला बाउन्सर कानाजवळनं थोडासा शिटी वाजवत जाणारा हा बाउन्सर हाताळला गेलेला आहे. इंटेन्शन क्लिअर आहे की आता आपल्याला 18 डिफेंड करायचा. मोठा फटका पाहिजे. प्रथमेश स्ट्रायकर एंडला आहे. अजून एक आकोटप्याचे चेंडू टॉप एंड लागलाय. चेंडू पाठीमागे निघून चाललाय. पाठलाग केला जातोय. परशुराम पाटील तिथे पोहोचतील. गेले कित्येक वर्ष परशुराम पाटील अर्थात गंभीरने आपण पाहतोय इतक्या लांबवरचा प्रवास करून तिथे पोहोचले होते. आणि एक फिल्डिंग जे क्षेत्र आहे नेहमीच ज्यांना चांगलं काम केलेलं आहे परशुराम तिथे होते. 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूमध्ये आता मी जसं साहित्रिक 18 बोललो होता, आता 4 चौक 16 हे समीकरण आहे. नक्कीच मोठा फटका येणं गरजेचं असेल तर मोठा फटका आला तर बीजी स्पोर्ट्स संघ या सामन्यामध्ये आपली पुनरागमन करू शकतो. क्षेत्ररक्षण रचलं जाते त्यानुसार गोलंदाजी सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा गुडलेंतरून चेंडूला हाताळला गेलं होतं. चेंडूला पाठवून दिलंय उंच क्षेत्रामध्ये परंतु तिथे आकाश तैनात आहेत, कोणतीही चुकी करत नाहीये. ते मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला आणि गडी बाद होतोय तो निषादच्या खात्यामध्ये. स्क्रीन मध्ये आपण म्हणतो निषाद यांनी चेंडू हाताळायला गुड लेंथवरून चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता का? कारण या वेळेला मोठा फटका येणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण धावांचा पाठलाग करतोय तेव्हा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजावरती प्रेशर टाकत असतो आणि तेच प्रेशर आपल्याला फलंदाजाच्या फलंदाजीकडून पाहायला मिळालं. हा सुरुवात धीरजनं केली. म्हणजे धीरजचं ते पहिलं षटक 3 धावांचं षटक प्रेशर बिल्डअप झाला. मयूरने न तर तो प्रेशर वाढवला आणि आता निषादने येऊन काही वेगळं काय करायची गरज नाही. त्याला मध्ये लाईन अँड लेन मेंटेन ठेवायची आहे. त्याच्यामुळे त्याने सुद्धा पहिले 3 चेंडू ऑन टार्गेट हाताळलेले आहेत. हा मॅच तसा आहे म्हणून म्हटलं ना की इथे अशी धावसंख्या 26 धावसंख्या तशी असते. इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला वाटते सहज पोचू तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला नक्कीच जाणवत असते की ही धावसंख्या कधी अचीव करणं थोडंसं कठीण होऊन बसेल. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू स्लाइस केलायचं होतं. बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागतोय. जोपर्यंत फील्ड करतील पॉईंट डिसिजनमध्ये 2 धावा आहे चेंडूवरती. पूर्ण 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूमध्ये आता 14. बरोबर गाणं लावलं की जोडीला तोड नाही. परत जोडी जमायची होती बॅट्समनची जोडी नाही जमली. 2 गोलंदाजीची जोडी जमली आणि त्या जोडीवरती आता निषाद
आपली कामगिरी करतोय. नक्कीच सुरुवात धीरजाच्या मार्फत केली होती आणि तीच सुरुवात शेवटपर्यंत घेऊन होतं निषाद. दरम्यान पुढचा चेंडू असेल यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच करायचं होतं. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही, ऑफ कटर पद्धतीने हाताळला गेलेला चेंडू होता. यष्टीरक्षक योगेश घरत तिथे तैनात आहेत, कोणतीही चुकी करत नाही येते, मिस्टेक होत नाही. आणि आता तो प्रेशर बिल्डअप झालाय, तो दबाव वाढलाय. प्रत्येक चेंडूवरती दे मार दे घुमाके हेच खेळावं लागणार आहे. आता हा शेवटचा बॉल आहे, 26चा पाठलाग करायचा होता, पण सुरुवातीपासून जे आपण खेळ पाहिलाय आणि तोच खेळ कायम ठेवला आहे NCC नारंगी. म्हणून मी काही गोष्टीचा उल्लेख केला होता की ज्यावेळेला एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही चॅम्पियन ठरता, चॅम्पियन होता, चॅम्पियनशिपच्या रेसमध्ये असता, त्यावेळेला खेळ दाखवायचा आहे. आपला वेळेवरती खेळ उंचावला. गौतमनं ठोकलेला तो षटकार, धीरजनं केलेलं पहिले षटक, मयूरनं दिलेलं त्याला 7, या सर्वांची सांघिक कामगिरी आणि निषादनं व्यवस्थित हाताळलेलं शेवटचं षटक, या सांघिक कामगिरीच्या जोरावरती NCC नारंगी संघ या सामन्यामध्ये विजय होता. अभिनंदन. पण BG स्पोर्ट आपणही सहभागी झालाय, आपलंही मनपूर्वक आभार आहे. थोडंसं वेळ आहे, आपण डीजेला देऊया आणि पुढच्या मॅचला येऊया. ज्यावेळेला मॅचला होईल सुरुवात, कारण मॅच समरी जरी पाहिली तर 25 धावावरती 7 धावा आपण पाहिल्या तर मयूरच्या नावावरती 7 धावा, गौतमच्या नावावरती तो एक षटकार महत्त्वाचा होता. त्यानंतर धीरज, मयूर आणि निषादनं केलेली चांगली गोलंदाजी, त्या एका षटकारानं एनर्जी आली आणि त्यानंतरचं काम धीरज, मयूर आणि निषादनं केले. एक ब्रेक आणि ऐकूया संगीत. कॉमेडी बॉक्समध्ये हलकासा बदल होईल, झहीरभाई जोडले जातील, दुसऱ्या बाजूला धनंजय पाटील. तुकाराम सर